नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के नागपुर जिले के उमरेड विधानसभा क्षेत्र से पूर्व विधायक ने दिया नारा, जनता के सम्मान में सुधीर पारवे मैदान में, अक्टूबर में चुनाव होना लगभग तय। अक्टूबर महीने में शायद विधानसभा के चुनाव होंगे, ऐसा सुनने में आ रहा। केंद्र सरकार राज्य सरकार की योजनाओं के बारे में जानकारी देते हुए पूर्व विधायक सुधीर पारवे ने कहा, मैं गांव-गांव जाकर घर घर जाकर योजना की जानकारी देता हूं, लोगों की समस्या सुनता हूं, लोगों को पूछता हूं आप लोगों को क्या मदद चाहिए। पत्रकारों से चर्चा करते हुए पूर्व विधायक ने एक नारा दिया, जनता के सम्मान में सुधीर पावरे मैदान में। आइए जानते हैं आगे की पूरी खबर। देखिए सुप्रीम पावर न्यूज पर सुधीर पारवे पूर्व विधायक बीजेपी उमरेड विधानसभा क्षेत्र से क्या कहा उन्होंने। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। आताच नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली आणि ऑक्टोबर महिन्यात जवळपास विधानसभेच्या निवडणुका होतील अशा प्रकारचे संकेत आहे आणि ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होतील, आता जुलै महिना चालू झालेला आहे। तर अशा याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या या युतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सरकार आहे। देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात एनडीएचं सरकार स्थापन झालेलं आहे। अशा याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार ही जनमानसासाठी, ते शेतकरी असेल, शेतमजूर असेल, महिला असेल, पुरुष असेल, युवा असेल, व्यापारी वर्ग असेल, या सर्वांच्या कल्याणाकरता घेत असलेल्या निर्णयाच्या आधारावरती पुढे विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी महायुती ही पुढचं मार्गक्रमण करेल। आणि कधी कधी चर्चा होत असताना लोकसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये तेवढं बहुमत मिळालं नाही किंवा सीटा आल्या नाही, अशा पद्धतीचं जर चित्र असेल, परंतु प्रत्येक निवडणुकीचं इक्वेशन हे वेगवेगळं राहतं। आणि अशा याच्यामध्ये आत्ताच राज्य सरकारने जे निर्णय घेतले की महिलांना लाडली बहीण म्हणून त्याच्याकरता 1500 रुपयाचा निर्णय घेतला, अभूतपूर्व या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा महायुतीच्या सरकारने घेतलेला हा अभूतपूर्व निर्णय आहे। तो या समाजातल्या महिलांचा सन्मान करणारा आहे, उपेक्षित वंचित महिलांना आधार देण्याचा निर्णय आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून देशामध्ये कधी असा निर्णय झाला नाही की शेतकऱ्याला सन्मान झाला पाहिजे। 1 रुपयामध्ये पीक विमा, 1 रुपयाच्या पीक विम्याच्या आधारावरती देशामधल्या प्रत्येक शेतकऱ्यांचं पीक हे नैसर्गिक आपत्तीमुळे जात असते। अशा याच्यात त्यांना सुरक्षित करणे, त्यांना मदत करण्याची भूमिका, कोणीही शेतकरी शेतमजूर आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही याकरता काम करण्याची मानसिकता केंद्र सरकार आणि राज्य सरकारची आहे। म्हणून पीक विमा अत्यंत महत्त्वाचा त्या ठिकाणी जाहीर केलेला आहे। इकडे लाडल्या बहिणीकरता प्रोव्हिजन केलं, पण दुसरीकडे लाडल्या भावाकरता प्रोव्हिजन झालं पाहिजे, म्हणून त्याच्याकरता पण 10,000 रुपयाच्या वेगवेगळ्या स्लॅबमध्ये त्या तरुणांना त्या ठिकाणी मानधन भेटलं पाहिजे, याच्याकरता पण योजना आखली। त्यानंतर एवढ्यावरती थांबले नाही, तर आता सिलेंडरच्या संदर्भामध्ये महिलांना वर्षाकाठी 3 सिलेंडर मोफत दिले पाहिजे, त्याच्याकरता पण अभूतपूर्व निर्णय मोठ्या प्रमाणात सरकारने घेतलेला आहे। महिलांच्या संदर्भामध्ये महिलांना 50% त्या एसटी मध्ये सवलत देण्याच्या संदर्भातला निर्णय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला। एकाच एक सरस निर्णय त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाजूनी, शेतमजुरांच्या बाजूनी, महिलांच्या सन्मानाकरता, तरुणांच्या सन्मानाकरता, ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाकरता आता राज्य सरकारने घेतलेले आहे। त्याचा फायदा नक्कीच
समाजामध्ये होणार आहे। तुम्ही आता कुठेही महाराष्ट्रामध्ये बघाल की संपूर्ण तहसील कार्यालयामध्ये, पंचायत समितीमध्ये सगळ्या महिलांची रांग मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। त्याच्यातही त्यांनी सांगितलं की 1 तारखेला योजना लॉन्च केली आणि 15 तारखेपर्यंत आम्ही हे करू, फॉर्म कलेक्ट करण्यासंदर्भातला विषय केला होता, पण काही थोड्या अटी थोड्याशा या होत्या, त्याही शिथिल कशा करता येईल। इन्कम सर्टिफिकेट लागणार नाही, रहिवास प्रमाणपत्राच्या संदर्भात एक थोडंसं रहिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, इन्कमचा पण तो क्रायटेरिया काढून टाकला। रॅशन कार्ड पाहिजे केशरीवालं, त्याच्यावरती फक्त केशरी लिहिलं असलं पाहिजे, एवढं लिबरल। आणि त्याची आता वेबसाईट ताबडतोब उद्यापासून चालूच होणार आहे आणि लगेच त्याच्यामध्ये पण दिलासा मोठ्या प्रमाणात मिळणार आहे। शेतकऱ्यांना पण दिलासा, शेतमजुरांना दिलासा, महिलांना दिलासा, सगळ्या स्तरावर तरुणांना दिलासा, व्यापारी वर्गामध्ये चांगलं वातावरण, समाजातलं चांगलं वातावरण तयार करण्याकरता हे सरकार पुढे येत आहे। शेतकऱ्याच्या पांदन रस्ते झाले पाहिजे, शेतकऱ्याला शेतातला माल बाहेर काढता यायला पाहिजे, याच्याकरता मातोश्री योजनेच्या माध्यमातून त्यालाही लेबर भेटत नाही म्हणून आपल्या JCPच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम कसं करता येईल या ठिकाणी प्रयत्न करतो आहे। नरेगाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मस्टर डेव्हलप करावं लागत होतं, आता नरेगाच्या माध्यमातून विहिरी पण करता येतं आणि शाळेमध्ये कंपाऊंड वॉल सुद्धा करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय आता मोठ्या प्रमाणात नरेगामध्ये पण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात करत आहे। बीडीओंना चढाखंड विकास निधीला सुद्धा निर्गमित केलेले आहे, तेही काम ते आहे। शाळांचं अपडेटीकरण, शाळांचं सबलीकरण, महिलांना आता मुलींचं मोफत शिक्षण देण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला। त्यामुळं आता सरकारच्या निर्णयाचं स्वागत या महाराष्ट्रातील तमाम जनता स्वागत करते आहे। माझ्याही मतदारसंघामध्ये, या मतदारसंघाचा मी मागल्या 10 वर्षापासून आमदार होतो, 2009 ते 2019 पर्यंत आमदार म्हणून काम केलं। राज्यामध्ये पंचायत राज कमिटीचा चेअरमन म्हणून मी काम करत असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 15 जिल्हा परिषदेचा दौरा केला, 20 जिल्ह्याची साक्ष केली, विविध अधिकारी IAS अधिकाऱ्यांना लीड करण्याची संधी मला मिळाली, ती प्रशासकीय अनुभवाच्या आधारावर मिळाली। मी 3 वेळा जिल्हा परिषद लढलो, 2 वेळा जिल्हा परिषद सदस्य होतो, 3 वेळा विधानसभा लढलो, 2 वेळा विधानसभा सदस्य होतो, बाजार समितीचा उपसभापती म्हणून काम केलं। उमरेडला तर आमची कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड बिवापूरची शेतकऱ्याचा 1 रुपया पण घ्यायचा नाही, शेतकऱ्यांचा पीक विम्याकरता 1 रुपया पण कृषी उत्पन्न बाजार समितीने भरण्याचा मानस केला आणि मोफतमध्ये त्यांचे विमे करून देतात आहे। म्हणजे त्यांच्या कोणीही शेतकरी आमचा अवकृपेमध्ये जाणार नाही, त्याचा अपमान होणार नाही, त्याला सन्मानाने समाजामध्ये जीवन जगता येईल या संदर्भामध्ये सरकार निर्णय घेत असल्यामुळे आगामी काळामध्ये या चांगल्या निर्णयाच्या आधारावरती देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल, माननीय एकनाथजी शिंदे साहेब असेल, माननीय अजितदादा पवार साहेब असतील, राज्यामध्ये उत्कृष्ट निर्णय घेऊन समाजामध्ये चांगल्या निर्णयाची पूर्तता करण्याची मानसिकता आपल्या सरकारच्या नेत्यांनी ठेवलेली आहे। केंद्रामध्ये पण चांगले निर्णय आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात होत आहेत। आदरणीय नागपूरचे आमचे भूमिपुत्र माननीय नितीनजी गडकरी साहेबांचा आशीर्वाद आहे की वेगवेगळे रस्त्यांचं अपडेटीकरण झालं पाहिजे। या मतदारसंघाला सेंटर रोड फंडाच्या माध्यमातून प्रचंड पैसा, आंबोऱ्याचा पूल असेल, 3 तालुक्यामध्ये रस्ते असतील, हायवेचे कामं असतील, NOT प्लॅनचे रस्ते असतील, यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये निधीची उपलब्धता करून देण्याचं मानसिकता। मी आता जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे, त्याच्यामध्ये पालकमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहे, माननीय बावनकुळे साहेबांचं नेतृत्व आहे। बावनकुळे साहेब त्या कालखंडात ऊर्जा मंत्री पालकमंत्री असताना प्रचंड काम केलं असल्यामुळं ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये आता मंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, ते पण ऊर्जा क्षेत्रामध्ये लाईन लवकर देता आली पाहिजे। 7 HP पर्यंत जे बिल येतं शेतकऱ्यांचं तो पण मोफत, त्यांचं बिल मोफत त्यांना बिल येणार नाही, ते बिल पूर्ण सरकारने भरण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक बिलमध्ये पण मोठ्या प्रमाणात सूट देण्याचं काम पूर्ण सरकारने आपल्या अंगावर घेतलं असल्यामुळं शेतकऱ्याला दिलासा मिळते आहे, शेतमजुराला दिलासा मिळत आहे, महिलांना दिलासा मिळत आहे। पेन्शनच्या संदर्भामध्ये आपण हे करत असताना देशाच्या इतिहासामध्ये कधी शेतकऱ्याचा सन्मान झाला नाही। शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी 2-2 हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट टाकण्याचा निर्णय आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा निर्णय राज्य सरकारने त्या धर्तीवरती
नमो सन्मान योजना करत 2,000 रुपये पुन्हा शेतकऱ्याच्या खात्यात टाकण्याचा निर्णय घेतला. हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा सन्मान आहे, महिलांचा सन्मान आहे, तरुणांचा सन्मान आहे. म्हणून या सन्मानाच्या आधारावरती या महाराष्ट्रातील तमाम जनता ही भारतीय जनता पार्टी, शिंदे साहेबाची सेना, अजित पवार साहेबांची सेना आणि देवेंद्र फडणवीस साहेबाची त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी या संदर्भामध्ये महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने पुढच्या कालखंडामध्ये निवडून देतील. कारण की हे सगळे लोक लोकहिताचे निर्णय घेत आहे. त्या लोकहिताच्या निर्णयाचं स्वागत या महाराष्ट्रातील तमाम जनता, माझ्या उमरेड विधानसभा क्षेत्रातील उमरेड, भिवापूर, कुई तालुक्यातील जनता ही पण मान्य करते आहे. आणि मी त्यांचा सहकारी म्हणून, सेवक म्हणून या सगळ्या योजना इम्प्लिमेंट करण्याकरता त्यांच्या दारामध्ये जातोय, त्यांना सांगतोय, जाऊन सांगतोय, त्यांच्या गावात जातोय, चव्हाट्यावर राहतोय. तुम्ही सांगा तुम्हाला काय मदत पाहिजे आहे. जनता की सन्मान में, सुधीर पारवे मैदान में या भूमिकेमध्ये मी या विधानसभेचा माजी आमदार म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून सातत्याने त्यांच्या सन्मानाकरता काम करतोय आणि ते मी अविरतपणे करत राहणार. यात काही कुठली शंका ठेवण्याचं काही कारण नाही. जनता त्याला मान्यता देतात. एवढं मी या ठिकाणी सांगतो. आपण या ठिकाणी आलात आणि पारवेजी आपल्या कार्यकाळात चौफेर विकास झालेला आहे. तर मला सांगा, आता हे जे नोंदणी जे सुरू आहे, मतदार नोंदणी जी सुरू आहे, अभियान जे सुरू आहे, हे कशा प्रकारचे सुरू आहे आपलं नियोजन? आम्ही आता स्वतः फार्म इथे आता आमच्या जवळ आहे स्वतः. डायरेक्ट आपण विचारलेल्या प्रश्नाचं ताबडतोब आम्ही तुम्हाला फॉर्म हा दाखवतो. फॉर्म नंबर 6 निवडणूक आयोगाने जो आता सूचना केलेली आहे की जे 1 जुलै 2024ला 17 वर्षाचे झालेले आहे त्यांना आपण मतदानामध्ये समाविष्ट करू. या संदर्भामध्ये आम्ही बूथ स्तरावर गावामध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन जे 18 वर्षात झाले असेल त्यांच्या नोंदण्या करून घेतो. त्याच्यामध्ये तरुणांच्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात तरुण नोंदण्या होतील आणि त्यांना संविधानाप्रमाणे लोकशाही राज्य म्हणतो आपण, त्या लोकशाही राज्यामध्ये मतदान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्या घटकामध्ये त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळेल आणि ते पण आता टी व्हीवरती, वृत्तपत्रामध्ये, दूरदर्शनवरती त्या काही गोष्टी पाहतात. नरेंद्र मोदी साहेबांना त्यांनी पाहिलेलं आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना पाहिलेलं आहे, अजितदादांना पाहिलेलं आहे, एकनाथ शिंदे साहेबांना पाहिलेलं आहे. काम करणारे लोक जे असतील त्यांच्यासोबत हे तरुण मंडळी निश्चितच त्यांचा साथ देतील. काम करणाऱ्या लोकांसोबत हा विश्वास पण आम्हा सगळ्यांना आहे. आम्ही सगळ्यांना घेऊन चालण्याची मानसिकता आहे. आम्ही जात पात धर्म पंथ पाळणार नाही आणि सगळ्या समाजातल्या उपेक्षित. दोस्तों, हम देश प्रदेश, आपके जिले और आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं. तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर